नमस्ते. आज आपण बघणार आहोत प्रायमरी यूजर रजिस्ट्रेशन भाग 2, ज्यामध्ये ऑर्गनायझेशन समाविष्ट कशी करावी. म्हणजे जर आपण ऑर्गनायझेशन शिवाय प्रायमरी यूजर यांचा अकाउंट रजिस्टर केला असेल तर कालांतराने आपल्याला रजिस्टर करून मिळालेले ऑर्गनायझेशन प्रायमरी यूजर यांच्या लॉगिन मधून कशी समाविष्ट करावी. त्यानंतर वर्तमान स्थितीतील प्रायमरी यूजर जे आहेत त्यांनी आपला कार्यभार तात्पुरता इतर अधिकाऱ्यांच्याकडे सोपवला असेल तर त्या काळामध्ये ज्यांच्याकडे कार्यभार सोपवला आहे त्यांच्या डिटेल्स कशा बदलाव्या. त्यानंतर वर्तमान स्थितीतील प्रायमरी यूजर यांची बदली झाल्यास नक्की काय प्रक्रिया करावी, या सर्व बाबी आपण यामध्ये समजावून घेणार आहोत. याकरिता सुरुवातीला www.gem.gov.in ही वेबसाईट ओपन करा. यानंतर प्रायमरी यूजर यांचा यूजर ID आणि पासवर्ड देऊन हे अकाउंट लॉग इन करा. अकाउंट लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध होतील. यांचा थोडक्यात वापर काय आहे बघा. पर्याय नंबर 1 डॅशबोर्ड. सेकंडरी यूजर यांच्या अकाउंटमधून झालेल्या सर्व हालचाली आपल्याला डॅशबोर्डमधून समजणार आहेत. म्हणजे खरेदी प्रक्रिया, मग ती साहित्याची असेल किंवा सेवेची असेल, बिलासंबंधीच्या सर्व प्रक्रिया, या सर्व प्रक्रिया आपल्याला डॅशबोर्डमधून समजतील. प्रायमरी यूजर यांना काही वस्तू शोधायच्या असतील तर ते मार्केट या पर्यायामधून वस्तू किंवा सेवा शोधू शकतात. परंतु प्रायमरी यूजर यांना खरेदीचे अधिकार नसल्यामुळे ते या पर्यायाचा वापर करून फक्त वस्तू शोधू शकतात, परंतु खरेदी करू शकणार नाहीत. खरेदीसाठी सेकंडरी यूजर या पर्यायामधील बायर यांचा लॉग इन आवश्यक. पर्याय क्रमांक 3 बिड्स. सेकंडरी यूजर यांच्या अकाउंटमधून बिड्स संबंधी झालेल्या सर्व प्रक्रिया या पर्यायाचा वापर करून बघता येतात. यानंतरचा पर्याय आहे यूजर्स. प्रायमरी यूजर यांच्या अंतर्गत किती यूजर्स आहेत व त्या पदावर कोण कोण कार्यरत आहे त्या संबंधीच्या सर्व बाबी आपण या ठिकाणाहून बघू शकतो. परंतु या सर्व बाबी आपण वेळोवेळी यापुढे समजावून घेणार आहोत. आज आपला विषय आहे प्रायमरी यूजर याच्या अकाउंट डिटेल्स आणि त्या संबंधीच्या आवश्यक बाबी. तर सुरुवातीला मी प्रायमरी यूजर यांच्या नावावर क्लिक करून माय अकाउंट या पर्यायावर क्लिक करा. माय अकाउंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध होतील. यामध्ये ऑर्गनायझेशन ॲड्रेस, पेमेंट मेथड, बँक अकाउंट डिटेल्स, पर्सनल इन्फॉर्मेशन, रेफरल व्हेरिफिकेशन या सर्व बाबी आपण प्रायमरी यूजर रजिस्ट्रेशन भाग 1 यामध्ये समजावून घेतलेले आहेत. आता आपण याच्यात थोडं पुढे जाऊ. आपण सुरुवातीला ऑर्गनायझेशन समाविष्ट कशी करावी हे बघू. म्हणजे प्रायमरी यूजर यांचे अकाउंट रजिस्टर करत असताना आपण नॉट ॲप्लिकेबल या पर्यायाचा वापर केला असेल, म्हणजे आपली ऑर्गनायझेशन रजिस्टर असल्याशिवायच आपण रजिस्ट्रेशन केला असेल तर सदरची ऑर्गनायझेशन रजिस्टर कशी करावी किंवा ॲड कशी करावी. याकरिता प्रायमरी यूजर यांच्या अकाउंटमध्ये जे असणारे पर्याय आहेत त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन हायरार्की या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रायमरी यूजर यांचं सध्याचं अकाउंट ज्या डिपार्टमेंट अंतर्गत रजिस्टर आहे ते डिपार्टमेंट आणि त्या डिपार्टमेंट अंतर्गत रजिस्टर असलेल्या सर्व कार्यालयांची यादी येईल. त्यामध्ये तुम्ही तुमच्या कार्यालयाचे जे नाव रजिस्टर करून मिळालेलं आहे त्या नावावर क्लिक करून सेव्ह करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची ऑर्गनायझेशन प्रायमरी यूजर यांच्या अकाउंटशी लिंक करता येते. पर्याय क्रमांक 2 आधार डिटेल्स कशा बदलाव्यात. म्हणजे काय, प्रायमरी यूजर यांनी आपला कार्यभार
इतर अधिकारी यांच्याकडे सोपवला असेल तर तात्पुरता कार्यभार ज्यांच्याकडे आहे त्यांच्या डिटेल्स त्या वर्तमान स्थितीतल्या अकाउंटला येणं आवश्यक असतं. कारण मूळ प्रायमरी युजर यांनी आपला कार्यभार नवीन प्रायमरी युजर म्हणजे काही कालावधीसाठी तात्पुरते प्रायमरी युजर जे आहे, तात्पुरते अधिकारी जे आहे त्यांच्याकडे सोपवला असेल तर तात्पुरता कार्यभार सोपवलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकालात ज्या हालचाली झाल्या त्याची जबाबदारी त्यांची निश्चित होईल. याकरिता नवीन प्रायमरी युजर यांच्या आधार डिटेल्स बदलणं आवश्यक असेल. तर त्या कशा बदलाव्यात? तर हे जे डाव्या बाजूला उपलब्ध असणारे पर्याय आहेत या पर्यायामध्ये नॉट विश्वास याचा अर्थ नॉट हा एक पर्याय आहे, ज्या पर्यायासमोर वर्तमान स्थितीतल्या प्रायमरी युजर यांचं नाव येईल. या ठिकाणी जसं विश्वास आलेला आहे त्या पद्धतीनं तुमच्या प्रायमरी युजर यांचं नाव या ठिकाणी येईल. आता माझं जे अकाउंट आहे त्या प्रायमरी युजर यांचं नाव आहे विश्वास, म्हणून मी या ठिकाणी नॉट विश्वास असं आलेलं आहे. तर तुम्ही नॉट विश्वास या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन प्रायमरी युजर यांचा आधार नंबर आणि आधार लिंक मोबाईल नंबर विचारला जाईल. या दोन्ही डिटेल्स नमूद करून व्हेरीफाय आधार या पर्यायावर क्लिक करा. यानंतर वर्तमान स्थितीतले जे नवीन प्रायमरी युजर आहेत त्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर आलेला OTP देऊन व्हेरीफाय या पर्यायाला क्लिक करा. यानंतर नवीन प्रायमरी युजर यांच्या डिटेल्स या अकाउंटला अपडेट होतील आणि यापुढे जी प्रक्रिया होईल ती प्रक्रिया त्यांच्या नावानुसार कंटिन्यू होईल. परंतु ही प्रक्रिया तुम्हाला अजून एकदा करावी लागेल. कधी? तर तात्पुरता कार्यभार ज्यांच्याकडे सोपवलेला आहे त्या ठिकाणी आपले मूळ प्रायमरी युजर ज्या वेळेला रुजू होतील त्यावेळेस आपले मूळ प्रायमरी युजर रुजू झाल्यानंतर परत एकदा ही प्रक्रिया आपल्याला करावी लागेल आणि तात्पुरता कार्यभार सोपवलेले जे प्रायमरी युजर होतील त्यांच्या आधार डिटेल्स बदलून आपल्याला मूळ प्रायमरी युजर यांच्या आधार डिटेल्स परत व्हेरीफाय करणं आवश्यक राहील. आता ही झाली प्रक्रिया आधार डिटेल्स बदलण्यासाठी. परंतु जर प्रायमरी युजर यांची बदली झाली तर काय करायचं? तर त्याची प्रक्रिया मात्र थोडी वेगळी आहे आणि ती अशी आहे. प्रायमरी युजर यांची बदली झाली तर मात्र तुम्हाला प्रायमरी युजर यांच्या अकाउंटमध्ये असलेल्या पर्यायामधील शेवटचा पर्याय आहे डीॲक्टिवेट अकाउंट. तर प्रायमरी युजर यांची बदली झाल्यानंतर डीॲक्टिवेट अकाउंट या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक सूचना येईल टेक ओव्हर हेड ऑफ डिपार्टमेंट रिलीव्हर ईमेल. याचा अर्थ काय? वर्तमान स्थितीतले जे प्रायमरी युजर आहेत त्यांच्या ठिकाणी नवीन जे प्रायमरी युजर आलेले आहेत त्यांच्या डिटेल्स भरा. म्हणजे त्यांचा शासकीय ईमेल ID या ठिकाणी आपल्याला नमूद करावा लागेल आणि तो नमूद करून कन्फर्म डीॲक्टिवेशन या पर्यायावर क्लिक करावं लागेल. सदरचा ईमेल हा @gov किंवा NICचा असणे आवश्यक. आता या ठिकाणी कन्फर्म डीॲक्टिवेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर काय होईल? तर बऱ्याच जणांचा समज असा होतो की डीॲक्टिवेशन याचा अर्थ हे अकाउंट बंद होणार का? तर याचं उत्तर आहे नाही. डीॲक्टिवेशन याचा अर्थ असा गृहीत धरा की हे अकाउंट बंद नाही होणार, तर हे अकाउंट हस्तांतरित होणार आहे. कुणाकडे? तर आधीच्या प्रायमरी युजर यांच्याकडून नवीन प्रायमरी युजर यांच्याकडे हे अकाउंट हस्तांतरण होण्याची ही प्रक्रिया आहे. कन्फर्म डीॲक्टिवेशन या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुम्ही सहमत आहात का अशी सूचना येईल. तर मला हे अकाउंट डीॲक्टिवेट करायचं आहे, त्यामुळं तुम्ही कन्फर्म या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रायमरी युजर यांचा अकाउंट डीॲक्टिवेट होऊन सदरचा अकाउंट
नवीन प्रायमरी युजर यांच्याकडे हस्तांतरित होईल. नवीन प्रायमरी युजर यांच्याकडे हे अकाउंट हस्तांतरित झाल्यानंतर अकाउंटमध्ये जे पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये नॉट या पर्यायाचा वापर करून तुमच्या जुन्या प्रायमरी युजर यांचं या ठिकाणी नाव असेल तर तुम्ही नॉट विश्वास या पर्यायावर क्लिक करून नवीन आलेले प्रायमरी युजर जे आहेत त्यांच्या आधार डिटेल्स अपडेट करा. कारण या अकाउंटला ईमेल आय डी नवीन प्रायमरी युजर यांचा असेल तरी या अकाउंटच्या आधार डिटेल्स जुन्या प्रायमरी युजर यांच्या आहेत. तर बदली झाल्यानंतर देखील आपल्याला या पर्यायाचा वापर करून प्रायमरी युजर यांच्या आधार डिटेल्स देखील बदलाव्या लागतील. याबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आपण त्यावर चर्चा नक्की करू. सर्वांना परत एकदा नमस्कार. सर्वांचा धन्यवाद.